महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तिसरी आघाडीची पत्रकार परिषद 200 जागा लढवण्याची तयारी वामन मेश्राम। काँग्रेस जाते तर बीजेपी येते, बीजेपी जाते तर काँग्रेस येते, याने काहीच परिवर्तन होणार नाही। परिवर्तन करावायचे असेल तर जे हजारो वर्षांपासून वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, आदिवासी सेग्रिगेशन पासून पीडित शोषित लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल। म्हणून राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तिसरी आघाडी काढून 200 सीटा लढवण्याची जय्यत तयारी आहे, असं निर्णायक मत वामन मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। मुंबई मराठी पत्रकार भवन येथे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तिसरी आघाडीची पत्रकार परिषद संपन्न झाली आहे। यावेळी पत्रकारांसमोर मेश्राम यांनी आपली भूमिका मांडली आहे। तिसरी आघाडीमध्ये एकूण 83 राजकीय पक्ष असून इंडिया गठबंधनचा सुद्धा प्रस्ताव आलेला आहे, मात्र तो निर्णय विचाराधीन राखून ठेवला आहे असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत बीजेपीला हरवण्याची जय्यत तयारीनिशी कामाला लागलो आहोत असंही स्पष्ट करण्यात आलंय। तर ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव हा आमचा महत्त्वाचा भाग असून लोकशाही वाचवणे काळाची गरज आहे असं मत बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओहोळ यांनी म्हटलं आहे। यावेळी महाराष्ट्र महाविकास आघाडीचे संयोजक ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे अनिल माने, प्रेमकुमार गुप्ता तसेच भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चासह अनेक राजकीय सामाजिक संघटना उपस्थित होत्या। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ने एक कॉन्फ्रेंस रखी है, इस कॉन्फ्रेंस का क्या एजेंडा है आपका? ये एजेंडा ये है कि कांग्रेस जाएगी तो बीजेपी आएगी, बीजेपी जाएगी तो कांग्रेस आएगी, इससे कोई बदलाव नहीं होगा देश में। बदलाव करना है तो जो हजारों सालों से पीड़ित लोग हैं, वर्ण व्यवस्था के, जाति व्यवस्था के, अस्पृश्यता के, आदिवासियों के सेग्रीगेशन से और महिलाओं की दास्तां के, उन लोगों को इकट्ठा आकर परिवर्तन का काम करना चाहिए और उनको राजनीतिक क्षेत्र में भी काम करना चाहिए, केवल सामाजिक नहीं। तो सर इसके लिए आपकी क्या पहल है, किस तरीके से? राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा दिल्ली में बनाया गया, उसमें 83 पार्टी के लोग इकट्ठा हो गए। अभी तक हम लोगों ने 200 सीटें चुनाव लड़ने का फैसला किया है और इंडिया गठबंधन के लोगों का प्रस्ताव भी है। अभी हमने उसके बारे में हाँ ना कोई फैसला नहीं किया। लेकिन एक पोस्टर चल रहा है सोशल मीडिया पे, अब की बार 400 पार, मोदी जी के फोटो के साथ में पोस्टर चल रहा है, सर क्या कहना चाहेंगे इस पे? हाँ, ईवीएम में घोटाला करके 400 पार हो सकता है। अभी जिस तरीके बिहार में भी सत्ता परिवर्तन हुआ है, फिर बाद में आप देखें कि शिबू सोरेन के जो बेटे हैं उसकी भी सत्ता परिवर्तन में ईडी की जांच लगाई गई है, सर उस पर क्या कहना चाहिए? सरकार किस तरीके से काम कर रही है? देखो, आपके आने के पहले मैंने ये बताया था कि 2019 के चुनाव में मोदी को 37.7% वोट थे। सारे अपोजिशन पार्टी के लोग इकट्ठा हो गए, उनके पास 62.3% वोट है। तो लड़ाई 37.7% वर्सेस 62.3%। इसमें चुनाव के पहले ही मोदी चुनाव हार रहे, ये आंकड़े जो कह रहे हैं। इसीलिए मोदी तोड़फोड़ करने के काम में लगे हुए हैं, सरकार गिराने के काम में लगे हुए हैं। ये सारा करने के बाद भी मोदी के चुनाव जीतने के चांसेस नहीं है। सारे मीडिया वाले कह रहे हैं कि मोदी तीसरी बार आ रहा है, मैं कह रहा हूं मोदी तीसरी बार नहीं आ रहा है। इलेक्शन कमिशनला हटवलं पाहिजे। खरं तर इलेक्शन कमिशनवरती फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन पार पाडण्याची संविधान निर्मात्यांनी जिम्मेदारी दिलेली आहे, परंतु इलेक्शन कमिशन मात्र RSS बीजेपीचं एजंट म्हणून काम करत आहे। खरं तर ही निंदनीय गोष्ट आहे। इलेक्शन कमिशननं इंटरेस्ट लोकांच्या इंटरेस्टमध्ये घेतला पाहिजे, परंतु ते बीजेपीच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट घेत आहे।
म्हणून ही बाब दुर्दैवी आहे. या देशाचं लोकशाही वाचवायची असेल, लोकतंत्र वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल किंवा हा देश जर अगदी सर्वसामान्याच्या विचारधारेवरती तेवत ठेवायचं असेल तर EVM मशीन हद्दपार करावी लागेल आणि या देशाचं वोटिंग हे बॅलेट पेपरवरतीच केलं पाहिजे, तरच ही लोकशाही जिवंत राहील. ही आमची भूमिका आहे. याच्यासाठी आम्ही लढतही आहे. नाही, ईडी ज्या कारवाया आहेत त्या आत्ताच आपण ऐकलं असेल की राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक सन्माननीय आदरणीय वामन मेश्राम साहेबांनी सांगितलं की नरेंद्र मोदींना 2019मध्ये 37.7% वोटिंग आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे 62.3% वोटिंग इतर पक्षांकडे आहे. याची भीती नरेंद्र मोदीला आहे. नरेंद्र मोदी आणि BJP आणि RSSला असं वाटत आहे की 2024ला 100% आम्ही हरणार आहे, असं त्यांना भीती वाटत आहे. म्हणून वेगवेगळ्या पार्ट्यांना, वेगवेगळ्या पक्षांना ईडीची, CBIची भीती दाखवून त्यांना फोडण्याचं काम चालू आहे, त्यांना धमकावण्याचं काम चालू आहे. आणि जर हे होत नसतं तर आम्ही मानलं असतं की नरेंद्र मोदी हे स्वतःच्या बळावरती निवडून येणार आहेत. परंतु हे होत आहे. याचा अर्थ असा आहे नरेंद्र मोदी 2024ला इलेक्शनमध्ये सामोरे जाताना भिलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आता मी निवडून येऊ शकत नाही किंवा आमची पार्टी निवडून येऊ शकत नाही, म्हणूनच ते इतर पार्ट्यांना अगदी ईडी, CBIची धमकी देऊन ते फोडत आहेत. नाही, याचा अर्थच आहे की एखाद्या पार्टीकडे जर वारंवार सत्ता राहिली तर ती पार्टी करप्ट बनते आणि इथल्या व्यवस्थेला सुद्धा ती करप्ट बनवते. आपण बघितलं असेल की इथल्या पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने एका सर्वसामान्य व्यक्तीवरती जो गोळीबार केला, ही लांछनास्पद गोष्ट आहे, खरं तर निषेधार्ह गोष्ट आहे. खरं तर या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांची नैतिक जिम्मेदारी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसकडे कोणताही चांगला गुण नाही की जी महाराष्ट्रातली सिक्युरिटी अगदी व्यवस्थित ठेवण्यासारखी. आतापर्यंत जेव्हा ते गृहमंत्री झालेले आहेत तेव्हा असेच तेढ निर्माण करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसनी अनेक गोष्टीचा जिम्मेदार धरून खरं तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खरं तर ती व्यक्ती आमदारसुद्धा बनण्याच्या योग्यतेची नाही, परंतु या लोकांना, सर्वसामान्य लोकांना धमकावून, ईडीची भीती दाखवून, CBIची भीती दाखवून मात्र अगदी ते मोठ्या पदावरती जाऊन बसलेले आहेत. ह्या गोष्टीचा खरं उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.